नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या सततच्या मागणीवरून आता आपण जनता दरबार यूट्यूबवरून सुद्धा बघू शकतो. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. त्यासाठी जनता दरबार हे स्पेलिंग स्मॉल लिपीमध्ये तुम्ही टाईप करायचं आहे, मध्ये डॉट देऊन पुढे जेडी असा हा आपला पत्ता आहे आणि ते तुम्ही जरूर बघा. यामागचा आमचा उद्देश एकच आहे की हे जे ज्ञान आहे ना, हे सर्वदूर पोचायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे सकारात्मक प्रयोग करतात त्या प्रयोगकर्त्यांची दखल घ्यायची, त्यांना शाबासकी द्यायची हे आहेच, पण त्याचबरोबर ह्या ज्ञानातून आपल्याही सगळ्यांचं जगणं सुकर होईल किंवा अशा प्रकारचे प्रयोग तुम्हीही करून बघण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्या ह्या प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीचा फार मोठा सहभाग आहे. घराघरात पोचलेल्या ह्या सह्याद्री वाहिनीमुळे आपले हे उपक्रम सर्वदूर पोचायला खूपच मदत होत आहे. मंडळी, आपलं जनता दरबार हे मुक्त व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती तुम्ही तुमचे विचार असतील किंवा सकारात्मक प्रयोग असतील ना, ते तुम्ही जरूर मांडत चला, व्यक्त व्हायला शिका. किंवा तुम्हाला काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या जरूर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क नंबर म्हणा किंवा पत्ता आम्ही फेसबुकवरती जनता दरबारचं जे पेज आहे त्याच्यावरती दिलेलं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपला जनता दरबार बघत राहा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. मंडळी, जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आज आपण जाणार आहोत थेट वीट भट्टीवरती. विटा नेमक्या कशा प्रकारे तयार करतात ना, याविषयीची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, ह्या व्यवसायामध्ये प्रचंड उलाढाल चालते. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण जर का द्यायचं झालं ना, तर 1000 विटांना 3000 रुपये इतकं मूल्य प्राप्त होतं. त्याच अनुषंगाने विटा नेमक्या कशा तयार करतात किंवा त्यातल्या क्रिया प्रक्रिया काय आहेत, मार्केटिंग काय आहे, याविषयीची सर्वांगीण माहिती आपल्याला नाही आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि विटांचा जो इतिहास आहे, अतिशय प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. म्हणजेच आपल्या मनुष्य प्राण्याचं अस्तित्व नेमकं कसं आहे हे विटांच्यामुळे आपल्याला समजलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग असाच हा इतिहास आहे, तो आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या राज्यामधली ही जर का विटांच्या व्यवसायाची जर का परिस्थिती बघितली ना, तर आपल्या राज्यामध्ये कातकरी जमातीची लोक मोठ्या संख्येनं ह्या व्यवसायामध्ये आहेत. म्हणजेच कातकरी समाजामध्ये वीटभट्टीवरती मजुरी करणं हा मुख्य व्यवसाय आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कातकरी ही आदिम जमात म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने जर का आपण बघितलं तर कातकरी हे अतिशय मागासलेले आहेत, दरिद्री आहे, बेरोजगारी, खूप त्यांच्यामध्ये समस्या आहे. आणि ह्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी शासनातर्फे कातकरी समाजासाठी निरनिराळ्या योजना राबवण्यात येतात. कातकरी समाजामध्ये सुद्धा असं आहे की ही आपली प्रिमेटिव्ह ट्राईब याला म्हणतो, म्हणजे आदिम जमात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 आदिम जमाती आहे. एक आपल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये कातकरी जमात आहे, आणि विदर्भामध्ये एक कोलाम नावाची जमात आहे, आणि माडिया गोंड अशी एक विदर्भामधली आहे. अशा 3 जमाती आहेत. ह्या आदिम जमाती म्हणून आपण घोषित केलेल्या आहेत, केंद्र सरकारने घोषित केले. का तर अतिशय म्हणजे शिक्षणाचा विषय तर नाहीच आहे जवळजवळ, पण इतका मागासलेले आणि इतकं हे आहेत ते की त्यांना शेवटी मग सरकारने काही त्यांच्यासाठी वेगळ्या योजना केल्या की ह्यांच्यातली मुलं शिकली पाहिजेत, ह्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. तर कशी सुधारायची म्हणून त्याच्याकरता शासनाने काही अशा उपाययोजना केलेल्या आहेत. पण कातकरी समाजाकरता आपल्याकडे जे कातकरी समाज त्याच्याकरता एक स्वतंत्र आश्रमशाळा काढायचा आमचा विचार आहे. शासन म्हणून म्हणजे महाराष्ट्र सरकार आम्ही ते केंद्राशी आम्ही त्यांच्याकडे योजना आहे केंद्राकडे. आणि प्रिमेटिव्ह ट्राईबसाठी म्हणजे आपले कातकरी जसं आपल्याकडे कातकरी आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रमशाळा केवळ कातकरी, तिकडे माडिया गोंड किंवा कोलाम यांच्यासाठी आपले निदान जे 4 विभाग आपले आहेत महाराष्ट्राचे, ते 4 विभागामध्ये काढण्याचा आमचा परवाच आमच्या सेक्रेटरींच्या बरोबर चर्चा झाली. आणि एक दिवशी दिल्लीमध्ये जाऊन त्याला मंजुरी घेणार आम्ही. आणि ते या वर्षापासून या
आदिम जमातीसाठी स्वतंत्र आश्रमशाळा काढण्याचा विचार आहे. या योजनांमध्ये कातकरी जमातीसाठी वीट भट्टीसाठी अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात येते आहे. असं असतं, वीटभट्टी जर ग्रुप असतो शासनाचा, जर आपल्या आदिवासी कातकरी कुटुंबांचा एक ग्रुप असतो, म्हणजे ते सोसायटी रजिस्टर करावं लागते. आदिवासी सेवा संस्था म्हणून अशी कातकरी सेवा संस्था अशी रजिस्टर करायला लागते. ह्या सेवा संस्थासाठी शासनाकडं एका गटासाठी 3 लाख रुपये देतात, अनुदान देतात. 100% अनुदान असतो कातकरीसाठी. हा, ते परत नाही करायचं. आणि त्या एका गटामध्ये किती लोक? काय 11 कुटुंब पाहिजे किंवा 15 कुटुंब पाहिजे. मंडळी, ह्या योजनेचा लाभ अनेक कातकरी कुटुंब घेत आहेत. म्हणजेच पूर्वी आम्ही वीट भट्टीवरती मजूर म्हणून कामाला जायचो, पण आज मात्र आमच्या स्वतःच्या मालकीची वीट भट्टी आहे असं हे सारे जण सांगतायत. आमच्या कुटुंबाला जगण्याला आधार मिळाला असंही यांचं म्हणणं आहे. ही भट्टी आमच्या संस्थेची आहे, संस्थेच्या नावावर आहे. आणि आमच्या संस्थेचं नाव आहे जय जरीमरी वीट उत्पादक सहकारी संस्था खंडशेतपाडा मर्यादित. आणि शासनाने आम्हाला जे अनुदान मिळालं आहे आदिवासी विकास प्रकल्प शापूरमधून, जे 3 लाखाचं अनुदान मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 15 कुटुंब काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये जो अनुदान भेटला त्याच्यामध्ये आम्ही वीटभट्टीचा हा चालू केला. बाकी कुटुंब सर्व वीटभट्टीवर जायचे, तर म्हटलं आपल्याला शासनाने दिलेलं आहे, तर दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण इथं करूया एकत्र. मग आम्ही चालू केली. या विटा खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईक ह्या जागेवर येतं आणि 1000 विटांना आम्हाला 3000 रुपये मिळतात. काय असतं याची किंमत? काय असते? म्हणजे आता मार्केट असतं, मार्केटला किती असतं? मार्केट 3-2.5 असं असतं, म्हणजे 1000चं असतं. म्हणजे 3000 रुपये 1000 असते. अच्छा, 1000 विटांना 3000 तुम्हाला मिळतात, म्हणजे ते प्रॉफिट असतं. प्रॉफिट. मार्केटिंग असते, जसं मार्केट असतं तसं विटांचा भाव वाढला जातो. पण मग इथे जागेवर येतं कोणी का तुम्ही जाऊन विकता? ना, आम्ही बांधलेलं वगैरे कोण नाही, गिराक येतं आम्हाला. कोणी असं कोणी किरकोळ असला का बोलतं का आम्हाला विटा हव्या आहेत, तर आम्ही त्यांना देतो. मंडळी, ह्या विटा बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर विटांचा इतिहास काय आहे तोही आपण जाणून घेणार आहोत. आपल्या मानवी जगण्यामध्ये विटांचं अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करता येतं. म्हणजेच मानवी संस्कृतीची जसजशी प्रगती होत गेली ना, ते सारं आपण ह्या विटांवरून ओळखू शकतो किंवा सांगू शकतो. म्हणजे अगदी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं आपल्यामध्ये संत महंतांनी म्हणलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्या सगळ्यांचं जगणं किंवा माणसाच्या उत्पत्तीपासूनचं सगळा इतिहास या विटांवरून आपल्याला सांगता येतो. सुमारे 7000 वर्षांपूर्वी दक्षिण तुर्कस्तानात विटांचा वापर होत होता. त्या काळी घर बांधणीसाठी मातीच्या विटा तयार करत, ज्या सूर्यप्रकाशामध्ये वाळवत असत. पुढे रोमन संस्कृतीमध्येही अशा विटांचा वापर होत असे. अगदी आपल्या भारतामध्ये मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये प्राचीन विटा सापडलेल्या आहेत. त्या काळातल्या युरोपमधल्या काही थडग्यांमध्ये जी चित्र सापडलेली आहेत, त्या चित्रांमध्ये विटा तयार करण्याची प्रक्रिया चितारण्यात आलेली आहे. त्यामध्ये मजूर माती कालवताना, विटांचे साचे पाडताना किंवा उन्हात वाळवतानाची चित्र त्याच्यामध्ये आहे. भट्टीमध्ये विटा भाजण्याची पद्धत रोमन संस्कृतीपासून सुरू झालेली आहे. पण तत्पूर्वी रोमन लोक उन्हाळ्यातच विटा तयार करायचे आणि ही तयार वीट 2 वर्षांनी वापरायचे. त्यातून त्यांना विटांची जी बळकटी मिळायची ना, ती आज आपण हजारो वर्षांनंतर सुद्धा तपासू शकतोय. या रोमन विटा गोल, चौकोनी, त्रिकोणी किंवा विविध आकारामध्ये होत्या. त्यांच्या भट्ट्यांची ही विशिष्ट रचना होती. साधारणपणे 1ल्या शतकातला हा इतिहास आहे. पुढे 12व्या शतकामध्ये जर्मनीनं ह्या व्यवसायामध्ये मोठी झेप घेतली. आपल्या भारतातही हजारो वर्षांपासून ह्या विटा तयार करण्यात येत होत्या. मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वाच्या खुणा ह्या विटांमुळे आपल्याला समजतात. मंडळी, आजही आपण अनेक
वास्तू असतील, मंदिरं असतील किंवा किल्ले असतील, हे बघताना विटा ज्या असतात ना त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. त्यातूनच मंडळी एक जाणवलं की मातीचा गोळा जर का विशिष्ट प्रकारे शेकला किंवा भाजला ना तर तो हजारो वर्ष टिकतो. यामागची निर्मिती प्रक्रिया काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आम्ही एका छोट्याशा कातकरी आदिवासी पाड्यावरती गेलेलो होतो, जिथे 15 कुटुंब मिळून हा वीट भट्टीचा व्यवसाय करत आहेत, ज्यातून त्यांना भरपूर उत्पन्न मिळते. एकेकाळचे वीट भट्टीवरचे मजूर असलेले हे सारे जण आता वीट भट्टीचे मालक झालेले. वीट बनवायला साहित्य सुरुवातीला एक साचा लागतो. असा हे साचा आहे. साचा घेऊन यायचा. आणि मातीमध्ये काय काय असतं? मातीमध्ये तूस टाकला जातं. 2-3 प्रकारची माती असते. काळी, सफेद आणि चिकन माती असते. ते मिक्स करून त्याच्यामध्ये तूस टाकला जातं. बरं, आता मला सांगा ही 3 प्रकारची माती ते त्याचं प्रमाण काय असतं? थोडं म्हणजे आता जर अर्धा ट्रॅक्टरच्या आम्ही हिशोबाने घेतो. किती? ट्रॅक्टरच्या हिशोबाने ट्रॅक्टर, घेतो. हा. एक ट्रॅक्टरचा हिशोब. जर अर्धा ट्रॅक्टर जर लाल माती म्हणजे असली तर त्याच्यात एखाद म्हणजे 15-20 घमेली चिकन माती लागते. 15-20 घमेली दुसरी माती लागते. आणि त्याच्याने कसं 3 माती असल्या तर विटेला जरा मजबूती येते. आणि त्याच्यामध्ये रॅबिट टाकलं जातं, जे भटीचं असतं ते जळलेला सफेद असतं ते टाकलं जातं त्याच्यामध्ये. आणि तूस टाकलं जातं. तूस कसं काय असतं ते? तुसाचा उपयोग असा होतो का जेव्हा ते आपण मातीमध्ये ओढला जातो तेव्हा ते विटामध्ये मिक्स होतं. आणि ते जळण्यासाठी जेव्हा आपण भटीर असतो त्यावेळेस त्या विटामध्ये ते तूस असतं. आणि ते तूस आणि वीट गरम झाली का जळाली का ते तूस पेट घेतं. त्याच्यामुळे त्या विटाला जरा मजबूत भाजली जाते. त्याच अनुषंगाने विटा बनवण्यासाठी 3 प्रकारची माती लागते. त्यामध्ये एक तर काळी माती असते, शेतातली चिकण माती असते, त्याचबरोबर सफेद माती किंवा रेती ही लागते. या सगळ्या माती बरोबर भाताचं जे तूस असतं ना ते सुद्धा या मिश्रणामध्ये कालवलं जातं, जेणेकरून ह्या ज्या विटा असतात त्या योग्य प्रकारे भाजल्या जातात. साधारणपणे 15 ते 20 घमेली काळी माती असते ती चाळून घ्यायची. त्यात शेतातली 15 ते 20 घमेली चिकण माती टाकायची. त्यातच सफेद माती घालायची. हे भाताचं जे तूस असतं तेही मिसळायचं. आणि हे सगळं चाळून घेऊन हे मिसळून खरड्यामध्ये टाकायचं. खरडा म्हणजे खड्डा, ज्यामध्ये पाणी भरलेलं असतं. ही माती त्या खरड्यात टाकून त्या पाण्यामध्ये नीट मिसळायची. त्यातला कचरा, दगड, गवत इत्यादी बाहेर टाकून द्यायचं. ढेकळं असतील तर ती फोडून घ्यायची. ही माती मिक्स करण्यासाठी खरड्यामध्ये कधी कधी नाचतात किंवा काही देशांमध्ये तर घोड्याच्या साहाय्यानं सुद्धा माती मिक्स करतात. आता हे मिश्रण 1 दिवस तसंच त्या खरड्यामध्ये ठेवायचं असतं. जेव्हा खरड्यामध्ये ते माती लोटायची असते त्यावेळेस त्याच्यावरती तूस टाकलं जातं. आणि खरड्यामध्ये म्हणजे काय? आता म्हणजे ही ते माती माती आणल्यानंतर हे या खड्ड्यात टाकायची असते. त्या ती माती आहे त्याच्यावरती ती तूस टाकलं mix जातं. केलेली आहे. ओके, हा. त्याच्यावर तूस टाकलं ना का ती फावड्याने ओढून या घेतात. याच्यामध्ये हा, टाकायची. याच्यामध्ये ओढून बरं. घेतात. याला काय म्हणतात? खरडा. हा, खरडा सांगतात त्याला. खरडा. बरं. आणि ते खरड्यामध्ये ओढून घेतली ना का ते तूस ते मातीमध्ये मिक्स होतं. बरं. मा- पण इथे मिक्स कशी करायची? एक माणूस उतरतो त्याच्यामध्ये आणि असे एकदम मिक्स करून घेतो हाताने पायाने. असे एकदम मिक्स करून घेतला का मग ते एकदम ते तूस आहे ते सर्व मातीमध्ये मिसळून जातं. हे असं हे मिक्स हा, झालंय का? हा, हे मिक्स झालं. बरं, आता आता मग हे मग- काय करायचं असतं? मग ते आज तो मिक्स केला ना का दुसऱ्या दिवशी तो काढला जातो. बरं, म्हणजे 1 दिवस तिथे त्याला हा, ठेवून द्यायचं. त्याचा ठेवून द्यायचा म्हणजे तो जरा कडक थोडा राहतो. अशा प्रकारचा होतो. मग दुसऱ्या दिवशी तो काढला जातो आणि मग त्याचं साच्यामध्ये टाकून वीट बनवली जाते. दुसऱ्या दिवशी हा जो चिखल तयार झालेला असतो ना तो बाहेर काढायचा. त्यातलं पाणी सुकून द्यायचं. आणि मग हा मसाला साच्यामध्ये भरायचा आणि विटा पाडायच्या. या विटा 15 ते 20 दिवस उन्हामध्ये सुकवायच्या. आणि मग त्या सुकल्यावर मगच त्या वीट भट्टीमध्ये भाजायच्या असतात. या कच्च्या विटा ठेवण्यासाठी खूप जागा लागते. या सगळ्या उघड्यावरच ठेवल्या जातात.
अशातच पाऊस आला तर मात्र मालाचं नुकसान होतं. आता विटांसाठी ही जी माती लागते ती तुम्ही नेमकी कुठून मिळवता हाही प्रश्न आहे. नसं आम्ही शेतातून काढतो. शेतातून काढता लाल माती म्हणजे कोकणामध्येच असेल ना, नाही तर मग बाकी ठिकाणी नसेल ना, नाही का? नाही बरोबर ना, लाल माती. मातीचं आणि मग त्याच्यामध्ये बाकी चिकण माती कुठे मिळते? तीही शेतात आहे. ते शेतात. चिकन माती हे शेतात असते जास्त करून, कारण का ते शेताची मशागत जास्त झालेली असते, चिकनवर जागा असते. चिकण आणि अजून एक प्रकारची माती असते ती कुठे? ते सफेद माती असते, तो भाट असतो, तो मुरंबासारखा असतो. बरं, तो कुठे मिळतो? तो पण असं या असं ठिकाणी आहे, तो तिथं आहे. अच्छा, म्हणजे डोंगरातून तुम्ही ही सगळी माती आणायची. आणि तुसाचं काय? तूस पण असंच नाही, मिळतं? तूच राईस मिलमधून आहे. राईस मिल. ओके. आणि कोळशाचा किती खर्च होतो? कोळशाला जवळजवळ 10,000 वीट पिकवायची असली तर 12-13 हजाराचा कोळसा लागतो टन. 1 टन. एका 10,000ला 1 टन कोळसा लागतो. तर जर 1 लाखाची भट्टी जर पिकवायची असेल तर जवळजवळ तेवढा, म्हणजे 10,000ला तेवढा, तर 1 लाखाला तो जवळजवळ 80-90 हजाराचा कोळसा लागतो. या ज्या कच्च्या विटा असतात ना, ह्या विटा उभ्या करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. एकावर एक आडव्या उभ्या अशा त्या विटा उभ्या करतात. एका ओळीमध्ये साधारण या 25 विटा आहेत. या 25 विटांच्या या उभ्या ओळीला घोडा असं म्हणतात. आणि ह्या उभ्या रांगेमध्ये 1500 ते 1600 विटा असतात. विटांची मोजणी करण्यासाठी हे सोपं असतं. ह्या विटांना जर का प्रखर ऊन लागलं ना, तर ह्या विटा तडकण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याकडे होळीच्या नंतर हा वीट व्यवसाय बंद ठेवतात. ही जी कच्ची वीट असते ना, ही 15 ते 20 दिवसामध्ये सुकते. मग ह्या विटा ज्या असतात त्या वीट भट्टीपर्यंत घेऊन जातात, ज्याला फळ्या घेऊन जाणे असं ह्यांच्या भाषेमध्ये म्हणतात. इथे ही विटा योग्य पद्धतीने रचल्या जातात. या साऱ्या कामामध्ये महिला वर्गांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. तळपत्या उन्हामध्ये खूप मेहनत, प्रचंड काबाड कष्ट या साऱ्या महिला करत असतात. आणि मग योग्य वेळी वीट भट्टी पेटवली जाते. पण तत्पूर्वी ह्या वीट भट्टीची उभारणी केली जाते. आणि ह्यासाठी कोळसा मोठ्या प्रमाणावर लागतो. कारण विटांच्या ह्या थरांमध्ये दगडी कोळसा भरतात, तूस टाकलं जातं आणि मग भट्टी पेटवतात. पहिल्या थरावर सुरुवातीला जी लेवल करून जे विटा रचतो आम्ही, तेव्हा पहिलं खाली आम्ही कोळसा टाकून, तो पहिला थर असतो. त्या थरावर आम्ही 5 थर झाले का त्याच्यावरती परत कोळसा. आता हे हां, सांगा. हा 5वा थर आहे. हां, इथून खालून आम्ही सुरू केलेलं आहे. बर. खाली कोळसा टाकला ना का त्याच्यावरती आम्ही विटा लावून हा कोळसा टाकून त्याच्यावर 5 थर लावले. 5 थरानंतर आम्ही परत कोळसा वापरला. ओके. 5 थर असं वापरला. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती 8व्या थरावर कोळसा आला. पुन्हा कोळसा. बर. 8व्या थरावर कोळसा आला. त्याच्यानंतर 11-12 थर असे घेतलेले आहेत आम्ही. 11 थर घेतलेले आहेत. चुली ठेवणे म्हणजे कोळसा पेटवण्यासाठी एक विशिष्ट जागा ठेवली जाते की ती थोडीशी पोकळ असते आणि त्याच्यामध्ये शेणाची गौरी टाकून ती भट्टीला पेटवली जाते. ते एक भट्टी आता ही भट्टी आम्ही बनवली. त्या भट्टीसाठी आम्हाला गेले जवळजवळ 20-25 दिवस गेले. 20-25 दिवस भाजायला. आणि रचण्यासाठी जवळजवळ 15-20 दिवस गेले. अच्छा. म्हणजे पूर्ण साखी वीट लावावी लागते ना. भट्टीतली वीट पूर्णपणे भाजली गेलेली आहे का नाही हे नेमकं कसं ठरवायचं, यावर त्यांनी सांगितलं की जी भाजलेली वीट असते ना, त्याचं रंगरूप कच्च्या विटेपेक्षा नक्कीच वेगळं असतं. कच्ची वीट जी असते तिचा आवाज जर का त्याच्यावरती तुम्ही टिचकी वाजवलीत ना, तर त्याचा असा बद्द आवाज येतो. आणि ही जी भाजलेली वीट असते ना, तिचा वेगळा आवाज येत असतो. ही जी भाजलेली वीट असते ना, ही पाण्यामध्ये अजिबात विरघळत नाही. या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर ह्या विटांचं नेमकं मोजमाप काय आहे हाही प्रश्न आपल्याला पडतो. ही त्याची इंची 4ची आहे. 4 इंच. आणि हे आहे 6, म्हणजे 4ची वीट बोलतात तिला. 4ची वीट. बर, ही 4ची वीट.
शास्त्रशुद्ध भाषेमध्ये जर का या विटांचा आकार आपण बघितला ना तर तो 9 बाय 4.25 बाय 3.25 इंच इतका असतो. म्हणजे काय, 9 इंच ही त्याची लांबी असते, 4.25 ही त्याची रुंदी असते आणि 3.25 ही त्याची उंची असते. सध्याच्या आपण ज्या विटा बघतो त्याचं हे मोजमाप आहे. आता आपण ही जी वीट भट्टी बघतोय, आता या क्षणाला जी वीट भट्टी बघतोय ना, याच्यामध्ये आत्ता 1,60,000 विटा रचण्यात आलेल्या आहेत. हा आहे माल पूर्ण तिथून भट्टी होती. पूर्ण, हो. जवळजवळ 1,07,000 माल आहे. 1,07,000 विटा आहेत तुम्ही. आणि मग ह्या विकल्यानंतर किती मिळतात आपल्याला? 1 लाख. आता जरी मार्केटिंग जरी 3च्या भावाने गेलं हा, तर 1 लाखाचे 3 लाख भेटते. 3च्या भावाने 3,000. 3,000. व्हेरी गुड. 3 लाख 3 लाख भेटते. खर्च वजा आता तुम्हाला मिळतं म्हणजे म्हणलं तर. त्याच्यातून खर्च, डिझेल खर्च, हो. ते आणि तुम्ही 15 कुटुंब त्याच्यावरती अवलंबून. अवलंबून. ठीक आहे, ठीक आहे. त्यासाठीच कमीत कमी 11 कुटुंबांचा एक ग्रुप बनवा, त्याची नोंदणी करा आणि ह्या वीटभट्टी योजनेसाठी शासनातर्फे जे 3 लाख रुपयांचं अनुदान मिळतं ते अनुदान घ्या, आपापल्या मुलांना सुद्धा शिक्षण द्या. आणि म्हणून या समाजाने सुद्धा ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सोडवू, शासन म्हणून सगळ्या सोडू, परंतु त्याचा लाभ घेऊन ज्या ज्या काही आम्ही वेगवेगळ्या स्कीम्स किंवा योजना करतो आहोत त्या योजनांचा लाभ घेऊन आपण स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता जी जी काही शासकीय मदत असेल ते आम्ही सगळेजण करायला तयार आहोत. आणि म्हणून सर्वांनी याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी द्यावं. मंडळी, प्राचीन काळापासून हा विटा बनवण्याचा व्यवसाय आहे. कालानुरूप त्याच्यामध्ये वेगवेगळे बदलही होत गेलेले आहेत. आता सध्या जर का आपण बघायचं झालं तर फक्त मातीच्या विटांच्या ऐवजी सुद्धा आता काँक्रीटच्या विटा मिळायला लागलेल्या आहेत, सिमेंटच्या विटा मिळायला लागलेल्या आहेत किंवा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जी फ्लाय ॲश असते त्या फ्लाय ॲशपासून सुद्धा विटा बनवल्या जायला लागलेल्या आहेत. पण तरीही मातीपासून तयार केलेल्या विटांचं महात्म्य अनन्यसाधारण राहणार आहे. मानवी संस्कृतीच्या ओळख खुणा या विटांमुळे चिरंतन काळ टिकत आहेत. इथून पुढचा इतिहास सुद्धा या विटांच्या सहाय्याने किंवा साक्षीने या पुढच्या पिढ्यांपर्यंत नक्कीच जाणार आहे. त्याच अनुषंगाने विटांबाबतची सगळी माहिती देणारा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. मंडळी, जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. म्हणजे नेमका कुठल्या विषयावरचा एपिसोड नेमका कुठल्या वारी आम्ही दाखवणार आहोत याविषयीची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली असतेच. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल ना तर ती सुद्धा तुम्ही या पेजवरती आम्हाला नक्कीच देऊ शकता. जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार करत आहोत. या पुस्तकाविषयीची सगळी माहिती ह्या पेजवरती आम्ही दिलेली असते. त्याचबरोबर जनता दरबार आता यूट्यूबवरून आपण बघू शकता. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. जनता दरबार आता यूट्यूबवरूनही तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शनिवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरून आपण भेटत असतो. जनता दरबारमध्ये ही जी माहिती आहे जी अतिशय उपयोगी आहे, ज्यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.